मित्रांनो, आपण शेतकरी म्हणले की शेतीसाठी अतिशय उत्कृष्ट पीक आणण्यासाठी खतं, बियाणं, फवारणी हे करणं आपलं काळाची गरज आहे. सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक जय जिजाऊ. मी सचिनराव यादव. आज मी युरियाची गोणी शेतामध्ये टाकण्यासाठी आलेलो होतो आणि ह्याच्यावरती किमती पाहून मलाच शोकांतिका एक धक्का मिळाला. मित्रांनो, हे किंमत पहा. वास्तविक लागत 1786 रुपये 98 पैसे ह्या प्रति ठिक्याला. बोरी म्हणजे ठिक गोणी म्हणा. भारत सरकारद्वारे आपणाला सबसिडी किती मिळते? 1520 रुपये 48 पैसे प्रत्येक ठिक्याला. प्रत्येक दुकानदारानं हा ठिका किती विकायचा आहे की 266 रुपये 50 पैशाला. प्रति किलो किती आहे? 6 रुपये 66 पैसे. आपणाला ही दुकानदारानं 300 रुपये शेवट हे ठेकं कुठल्याही सोलापूर जिल्ह्यात दुकानात मिळत नाही. 300 रुपये घेतात. आता हे कोणाचे आहे? ही योजना काय आहे? प्रधानमंत्री भारतीय जनउर्वरक परियोजना ह्याच्या माध्यमातून, ह्या मंडळाच्या माध्यमातून आपणाला ह्या योजनेच्या माध्यमातून हे युरिया मिळतो. आणि ते किती टक्के अनुदान आपणाला सोडतात? 1520 रुपये ह्या परियोजनेच्या माध्यमातून आपणाला जमा होतात. आता ह्या युरियामध्ये काय आहे, मिक्स काय आहे? तर या युरियामध्ये 37% नायट्रोजन आहे आणि 17% सल्फर आहे. आता नायट्रोजन 37% म्हणल्यानंतर साधारणपणे ते 62% काय आहे? त्या 62%मध्ये 17% सल्फर आहे. 37 आणि 62 54. तर 46% ह्या बॅगमध्ये काय आहे हे कोणालाच माहिती नाही. मित्रांनो, हे कृषीसाठी वापरा ह्यांनी सूचना दिलेली आहे. हे कोण आहे? RCF याला म्हटलं जातं. उत्पादन कुणी केलं आहे? RCF ह्या कंपनीने केलं आहे. त्याचा फुल फॉर्म आहे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड्स. भारत सरकारची ही एक केमिकलची कंपनी आहे. त्याला RCF या नावानं भारतामध्ये ओळखलं जातं आहे. ह्याचं वजन पोत्याच्या एकदम खालच्या कडेला दिलेलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कळू नये. शुद्ध वजन आहे 40 किलो. मित्रांनो, ह्याच्या आधीचा जो युरिया असायचा हा 45 किलोमध्ये यायचा आणि तोही 300लाच द्यायची. आणि आताचा ही युरिया 300लाच देतात. शेतकरी मित्रांनो दुकानात जातो आणि एक पोतं युरिया द्या, त्याचे काय 1 असेल 10 असेल त्याच्या इच्छेनुसार तो खरेदी करतो. पण त्याला माहिती नाही की ह्या वजन पहिलं 45 किलो होतं, आज 40 किलो आहे. तो फक्त पोतं उचलण्याचं काम करतो आणि शेतामध्ये टाकतो. मित्रांनो, हे जी तारीख आहे जानेवारी महिना 2025मध्ये ही प्रोडक्ट तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक अतिशय उत्कृष्ट स्वच्छ भारत अभियानचा महात्मा गांधीचा चष्मा, स्वच्छ भारत हा चष्मा आपणाला पाहायला मिळतो. तो सुद्धा खालच्या कडेला आहे. मित्रांनो, आता हा युरिया पहिला आपणाला पांढऱ्या कलरमध्ये पाहायला मिळत होता. आता हा युरिया कसा दिसतोय पहा तुम्ही. हा युरिया आताच मी तोंड सोडलेलं आहे. कसा दिसतोय? सफेद दिसत नाही. आता हे ठिका बोरीचा कलर पिवळा असल्यामुळे जास्त पिवळटपणा दिसतोय. मित्रांनो, ह्या युरियामध्ये 3 प्रकार आहेत. एक काळपट राखट कलर आहे, एक पिवळा कलर आहे आणि एक पांढरा कलर आहे. पहिला फक्त पांढरा कलर येत होता. आता शेतकऱ्यांनी सरकार काय देतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार काय देतं ह्या प्रत्येक गोष्टीकडं आपण बारकाव्यानं पाहिलं तर आपण व्यवस्थितरित्या शेती करू शकतो. उगाच दुकानातून युरिया आणायचा आणि शेतामध्ये टाकायचं एवढंच काम करू नका. मित्रांनो, त्याचं निरीक्षण करा काय आहे काय नाही. 300 रुपयाची गोष्ट आहे, ह्याच्यात सुद्धा आपणाला 266 रुपयाला हा विकला पाहिजे आहे, पण ते 300 रुपयाला ही 35 रुपये. आज माझ्याच गावाचं उदाहरण घेतलं तर जवळजवळ 500 पोत्यापर्यंत जाईल. 500 गुणुले 35 जर केलं आणि 29,000 खेडे येते. ह्याच्यात सुद्धा प्रचंड मोठा फ्रॉड आहे, घोटाळा आहे.
कृषी अधिकारी ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत, पाहणी करत नाहीत. हे अन्न औषध प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही. तुम्ही मूल्यांकनची किंमत त्या ठेक्यावर लिहिलेली आहे आणि तुमचे दुकानदार हेच किंमत आपणाला 300 रुपये 35 रुपये जर साधारणपणे एखाद्या शेतकऱ्याने 20 घेतले तर त्याची प्रचंड 700 रुपयाला लूट आहे. 500 गुणवले 35 जर केलं तर आपणाला जवळजवळ 18-20 हजार रुपये खर्च येतो. 29,000 खेड्यातून जर केलं तर किती लूट होते. ह्याच्या मागं फार मोठं एक राकेट असतं. कृषी विभागानं, अन्न प्रशासन विभागाने ह्याच्याकडं, औषध प्रशासकानं ह्याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या आत्ताच पावसाचे दिवस चालू झाले, शेती करण्याचा ओघ वाढलेला आहे, तर त्याच्याकडं कृषी विभागानं अतिशय पारदर्शकपणानं लक्ष दिलं पाहिजे. अन्न प्रशासन विभागानं धाडी टाकल्या पाहिजे दुकानावरती. खराच कृषी विभागाने च्या लोकांनी धाडी टाकल्या पाहिजे. त्या खरंच आपला माल शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या भेटतो का, भेटतोय का ह्या किमतीला. 265 रुपयाचीच गोणी. मी एवढा व्हिडिओ बनवला, मी स्वतः पैसे दिले 300 रुपये, तर याच्या मागं 35 रुपयाचा लॉस, 34 रुपयाचा लॉस झाला माझा. सरकारच्या योजनेचा मी वंचित राहिलो. इथंच आपल्याच कृषी सेवा केंद्रवाली जर आपली फसवणूक करत असेल तर कोणावर विश्वास ठेवायचा. तर बारकाव्याने कृषी विभागाने, अन्न औषध प्रशासन विभागाने ह्याच्यामध्ये लक्ष देऊन बारकावे दुकानांच्या पाहण्या करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. बळीराजा सुकवला पाहिजे आहे. अशी जर लूट होत असेल तर प्रचंड नुकसान होतं. शेतीला भाव नसल्यामुळं कर्जबाजारी झाल्या. ही जी एरिया जी सर्रास लोक आणतात, 50 ते 60% लोक व्याजाने आणतात. ह्याच्याकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आहे. शेतकरी कसा वाचला पाहिजे ह्याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. असे जर आपण आता सरकारची परियोजनेच्या माध्यमातून आपणाला बराचसा जवळजवळ 1,500चा फायदा होतो आहे. 1,500चा फायदा जर होत असेल आणि जर ही परियोजना बंद झाली तर ही एरिया टाकायचं प्रमाण कमी होईल आपल्या भागातलं. म्हणून सरकारच्या जे शासकीय स्वयंसंस्था आहेत, कृषी विभाग असेल, अन्न औषध प्रशासन असेल, ह्यांनी कडक बंदोबस्त केला पाहिजे. अशा अधिकाऱ्यावरती चुकीच्या दराने विकणाऱ्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आहे. जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्रायबर करा, फॉलो करा मित्रांनो. आणि सर्व शेतकरी बंधूंना मनपूर्वक जय जिजाऊ.